नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सोशियोलॉजी मध्ये आन्सर रायटिंग करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची चर्चा आपण घेणार आहोत. तर एक प्रश्न मी घेऊन आलोय तुमच्यासाठी. प्रश्न बघा, प्रश्न काय म्हणतो, एक्झामाइन कार्ल मार्क्स व्ह्यूज ऑन क्लास इन इटसेल्फ अँड क्लास फॉर इटसेल्फ विथ रेफरन्स टू प्रोलेटरिएट. प्रोलेटरिएट शब्द काय आहे? सर्वहारा. तर सर्वहाराच्या संबंधामध्ये एक क्लास इन इटसेल्फ आणि क्लास फॉर इटसेल्फ, स्वतःमध्ये वर्ग आणि स्वतःसाठी वर्ग. काय म्हटलं ऍक्च्युली याच्या यांनी? स्वतः मध्ये वर्ग, ओके, आणि स्वतःसाठी वर्ग. ओके, यस, स्वतःसाठी वर्ग. तर ऍक्च्युली हे कसं लिहायचं किंवा एमपीएससी ला कसा प्रश्न येऊ शकतो? एक्सप्लेन हाऊ क्लास इन इटसेल्फ ट्रान्सफॉर्म इनटू क्लास फॉर इटसेल्फ फ्रॉम मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह विथ रेफरन्स टू प्रोलेटरिएट. तर त्याचं एक माइल्डर व्हर्जन दिलेलं आहे आणि त्याचं युपीएससी व्हर्जन पण देण्यात आहे. माइल्डर व्हर्जन माझं म्हणणं काय असतं की युपीएससीचेच क्वेश्चन असतील, पण कसं असतील, थोडे सोपे करून दिले जातील तुम्हाला, म्हणून त्याला मी माइल्डर असा शब्द वापरलेला आहे. ओके, यस. आता बघा की याचं एक इंट्रोडक्शन असलं पाहिजे की मार्क्सिस्ट अनालिसिस मध्ये दोन गोष्टी आहे. पहिली गोष्ट, क्लास म्हणजे काय दिलं पाहिजे की असा समूह काय असेल, एक सामाजिक समूह आहे ज्याचे मीन्स ऑफ प्रोडक्शन सोबत समान संबंध असतात. शेअर सेम रिलेशनशिप विथ मीन्स ऑफ प्रोडक्शन, सेम रिलेशनशिप. हॅव्स हे मीन्स ऑफ प्रोडक्शन आहे, मीन्स ऑफ प्रोडक्शन. एक हॅव्स असणार आहे. काय असणार आहे? एक मीन्स ऑफ प्रोडक्शन आणि हॅव्स सेम रिलेशन आहे. हॅव्सचे आणि हॅव्स नॉटचे पण काय आहे? सेम रिलेशन आहेत. याला आपण वर्ग म्हणतो. मिडल क्लास एक्झिस्ट करत असतो, पण मार्क्सचं म्हणणं याला कधीच कॉन्शियसनेस मिळू शकत नाही, हे लक्षात घ्या. याला मराठीत तुम्ही मग आहे रे आणि नाही रे वर्ग असं म्हणता ऍक्च्युली. ओके, मराठीत पण चर्चा होणार आहे. ओके, आता बघा की आपण काय करू शकतो चर्चा याची. ओके, यस. एक इंट्रोडक्शन द्यायचं आहे तुम्हाला की त्याच्यामध्ये क्लासची डेफिनेशन दिली. काय दिली? क्लासची डेफिनेशन दिली. आणि कॅपिटलिस्ट सिस्टम मध्ये काय असतात? दोन प्रकारचे वर्ग असतात. एक भांडवलदार असतात आणि एक काय असतो ऍक्च्युली? कामगार असतो, बुर्जुआ आणि प्रोलेटरिएट. ओके, त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे ती समजून सांगा. जसं या प्रोसेस मध्ये आणखी महत्वाच्या गोष्टी बघा, मेकॅनायझेशन, होमोजेनायझेशन आणि एक्सप्लॉयटेशन होऊ शकतं, किंवा एक्सप्लॉयटेशन पण पहिले होऊ शकतो. बघा, हे तुम्ही काय करा, एका प्रोसेस थ्रू समजून सांगा. जसं काय होणार आहे? एक्सप्लॉयटेशन, ओके, शोषण होईल. दुसरे शोषण म्हणजे काय ऍक्च्युली याच्यामध्ये? की खूप जास्त कंट्रोल असणार आहे भांडवलदार वर्गाचा. कोणावर? यस, कामगार वर्गावर. त्याला नियंत्रित करेल. वेजेस काय असतील? कमी असतील. कामाचा वेळ जास्त असेल. सोशल सिक्युरिटी असेल का? नसेल ऍक्च्युली. एक्सप्लॉयटेशन. पण सोबत वन ऑफ द फीचर काय ऍक्च्युली? यस, मेकॅनायझेशन. म्हणजे काय होणार आहे? यांत्रिकीकरण होईल. यांत्रिकीकरण असेल तर आणखीन काय होणार आहे? यस, काही बदल घडून येतील. ॲलिनेशन सारखा पण बदल किंवा ॲलिनेशन मध्ये वाढ मेकॅनायझेशननीच होते. पण मेकॅनायझेशन मुळे ओके, एका प्रकारे काय होणार आहे? कॅपिटलिझमला थ्रेट पण निर्माण होणार आहे. कसा? तर मार्क्सचं म्हणणं आहे याच्यामुळे काय होणार आहे की जो सर्वहारा वर्ग आहे, प्रोलेटरिएट आहे, त्याचं काय होईल ऍक्च्युली? एक संघीकरण होणार आहे, एकत्रीकरण होणार आहे. त्याला तो शब्द वापरला इंग्लिश मध्ये बघा, होमोजेनायझेशन. म्हणजे मार्क्सने इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, आपण म्हणत आहोत ऍक्च्युली होमोजेनायझेशन. म्हणजे स्किल्ड, बघा पहिले वेगवेगळे वर्ग होते कामगार वर्गामध्ये. कामगार वर्गामध्ये वेगवेगळे वर्ग कुठले? स्किल्ड लेबर, सेमी स्किल्ड लेबर, अनस्किल्ड लेबर. आता काय, मशीनमुळे काय होईल की त्यांची गरज म्हणजे त्या स्किलची गरज नाही आणि सगळा जो कामगार वर्ग आहे तो सारखाच बनेल. कसा बनेल? सारखेपणा वाढेल. आणि ते रिव्होल्युशन साठी चांगलं आहे, कॅपिटलिझम साठी वाईट आहे ऍक्च्युली. ओके, म्हणजे एकत्रीकरण झालं याचं, किंवा सजातीयकरण झालं, जोही शब्द तुम्ही वाचत आहे. हे झालं होमोजेनायझेशन. ओके, आता होमोजेनायझेशन झाल्यामुळे आणि हा जो शब्द आहे की स्किल्डची कमी गरज भासणे, सारखे होणे, त्याला म्हणण्यात आला ऍक्च्युली की बाबा ऑब्लिटरेशन इन स्किल, म्हणजे कौशल्याचं विलोपन असा शब्द. कीवर्ड बघा, कीवर्ड्स म्हणतो ना आपण, कीवर्ड्स. कौशल्याचं विलोपन हा शब्द आला पाहिजे. आता काय झालेलं आहे? एक्सप्लॉयटेशन वाढलेलं आहे, मेकॅनायझेशन, होमोजेनायझेशन. सगळे लेबर एका ठिकाणी राहतील, एका फॅक्टरीमध्ये काम करतील. त्यांच्यामध्ये काय घडून येऊ शकतं? अवेअरनेस किंवा कॉन्शियसनेस घडून येऊ शकतं. आणि कॉन्शियसनेस जर झालं, ओके,
तर ऍक्च्युली आपण काय म्हणू शकतो, हा आता स्वतःसाठी वर्ग आहे. पण त्याच्या आधी पण लक्षात घ्या की आणखीन काय वाढणार आहे, या सगळ्या प्रोसेसमुळे पॉपरायझेशन वाढेल. मेकॅनायझेशन वाढलं तर बेरोजगारी पण वाढेल ना. ओके, पॉपरायझेशन म्हणजे काय होणार आहे, दारिद्र्यीकरण जे आहे ओके होणार आहे लोकांचं. इवन जो मिडल क्लास आहे हा तुमचा ओव्हरऑल काय आहे, सोसायटीचा भाग आहे. इथे कोण आहे, कॅपिटलिस्ट. इथे कोण आहे, मिडल क्लास. इथे भांडवलदार वर्ग आहे. इथे कामगार वर्ग आहे. इथे मध्यम वर्ग आहे. मध्यम वर्गाचं समजा दारिद्र्यीकरण झालं तर हा वर्ग कुठे जाईल, ऍक्च्युली कामगार वर्गामध्ये जाईल, सर्वहारा वर्गामध्ये जाईल. बरोबर आहे की नाही? यस, म्हणजे कामगार मध्यम वर्गाचं काय होऊ शकतं, सर्वहाराकरण होऊ शकतं. काय होऊ शकतं, सर्वहाराकरण होऊ शकतं. इथे आपण लिहिलं सर्वहाराकरण किंवा प्रोलेटरायझेशन. सिंकिंग ऑफ मिडल क्लास टू, यस, सिंकिंग ऑफ मिडल क्लास इंटू प्रोलेटरिएट, प्रोलेटरायझेशन, सर्वहाराकरण. आता काय झालं, यांचं पहिले ऍक्च्युली हे डिफरंट होते, स्किल्ड, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड. आता हे एकत्र आले, एकत्रीकरण झालं, प्लस यांचा नंबर पण वाढला. ओके, आणि हे काय करतात, एका ठिकाणी फॅक्टरीमध्ये काम करतात, त्यांचं एक्सप्लॉयटेशन होतं, एका ठिकाणी राहतात. हे चर्चा करतात या सगळ्या प्रॉब्लेम बद्दल, एक्सप्लॉयटेशन बद्दल, भांडवलशाही बद्दल. त्यांच्यामध्ये काय येतं, कॉन्शियसनेस येतं. काय येतं, कॉन्शियसनेस येतं. आणि लक्षात घ्या की डेफिनेशन नुसार ते वर्ग आहे, क्लास इन इटसेल्फ आहे डेफिनेशन नुसार. पण ते स्वतःसाठी वर्ग होते का, नाही, कारण त्यांच्याकडे काय नव्हतं, कॉन्शियसनेस नव्हतं. आणि जर कॉन्शियसनेस आलं तर काय बनलं, ऍक्च्युली क्लास फॉर इटसेल्फ बनलेले आहेत, ते स्वतःसाठी वर्ग बनलेले आहेत. मेकॅनायझेशन, होमोजेनायझेशन, एक्सप्लॉयटेशन. ओके, यस. त्याच्यानंतर आणखी काय म्हणू शकतो आपण, पॉपरायझेशन, प्रोलेटरायझेशन झालं, क्लास कॉन्शियसनेस आला. कॉन्शियसनेस आलं, जाणीव निर्माण झाली, चेतना जो शब्द वापरलेला आहे आपण, ओके, तर तो काय बनला शेवटी, ओके, यस. मग ते ट्रेड युनियन्स किंवा पॉलिटिकल मुवमेंट किंवा स्ट्राईक्स थ्रू तुम्हाला काय दिसून येऊ शकतं, यस, कॉन्शियसनेस. आणि कॉन्शियसनेसची पुढची स्टेप काय की ते मग ऍक्सेप्ट करतील की आपला कॉमन एक एनिमी आहे. काय आहे, कॉमन एनिमी आहे बुर्जो, आणि ते रिव्हॉल्युशन करतील. आणि ही जी क्लास कॉन्शियसनेस आहे, आता दोन क्लासेस असतील मग कॉन्शियसनेस वाले. पहिले पण दोन क्लासेस होते मार्कनुसार, पण भांडवलशाही वर्गाला जे आहे, भांडवलदार वर्गाला नेहमी कॉन्शियसनेस असतं, कामगाराला नसतं. जर कॉन्शियसनेस मिळालं तर आपण काय म्हणू शकतो, कॉन्शियसनेस मिळालं म्हणजे ते क्लास फॉर इटसेल्फ झालेले आहे. हे स्टेप्स तुम्हाला समजून सांगायची आहे. ओके, क्लास फॉर इन इटसेल्फ, फॉर क्लास इन इटसेल्फ ते क्लास फॉर इटसेल्फ, रूपांतर टप्पे. इंट्रोडक्शन दिलेलं आहे मराठीमध्ये बघा. यांत्रिकरण, शोषण पहिले पाहिजे, शोषण. होमोजेनायझेशन, यांत्रिकीकरण सेकंड आहे, होमोजेनायझेशन थर्ड आहे. ओके, हा पॉइंट 1 येईल, हा पॉइंट 2 येईल. ओके, दारिद्र्यीकरण, प्रोलेटरायझेशन, वर्ग जाणीव किंवा वर्ग चेतना शब्द आहे, चेतना. ओके, ओके, यस. भ्रामक, फॉल्स कॉन्शियसनेस याच्या विरुद्ध ऍक्च्युली त्याला आपण काय म्हणतो की भ्रामक चेतना. आणि एक कन्क्लुजन. अशा प्रकारे काय करायचं आहे, तुम्हाला वेगवेगळे प्रश्न चर्चेला घ्यायचे आहेत. चालेल, तर हा आपला पहिला प्रश्न होता. अशाच प्रकारे आपण वेगवेगळे प्रश्न काय करणार आहोत, चर्चेला घेणार आहोत. तर तुम्हाला कंटिन्यू आपले जे विविध व्हिडिओ आहेत ते काय करायचे आहेत, बघायचे आहेत. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल रिगार्डिंग एमपीएससी मेन्स 2026 किंवा 27 चं तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही येऊन भेटू शकता स्टेप अप अकॅडमीला. थँक्यू.